उत्पत्ती प्रकरण 43. योसेफाचे भाऊ बन्यामिनासह पुन्हा मिस्र देशास येतात. देशात दुष्काळ कडक होता. त्यांनी मिस्राहून आणलेले धान्य खाऊन संपविले. तेव्हा त्यांचा बाप त्यास म्हणाला, पुन्हा जाऊन आपल्यासाठी थोडी अन्नसामग्री खरेदी करा. तेव्हा यहुदा त्यास म्हणाला, त्या मनुष्याने आम्हास अगदी निक्षून सांगितले आहे की तुमच्या भावास तुम्ही आपल्याबरोबर आणले नाही तर माझे तोंड तुम्हाला पाहता येणार नाही. तुम्ही आमच्या भावास आम्हाबरोबर पाठवाल तर आम्ही जाऊन तुम्हासाठी अन्नसामग्री विकत आणू. पण जर तुम्ही त्याला पाठविणार नसला तर आम्ही जाणार नाही, कारण त्या मनुष्याने आम्हास सांगितले आहे की तुमच्या भावास तुम्ही बरोबर आणले नाही तर माझे तोंड तुम्हाला पाहता येणार नाही. मग इस्रायल म्हणाला, आणखी एक भाऊ आहे, हे त्या मनुष्याला सांगून माझ्यावर हे अरिष्ट का आणले? तेव्हा ते म्हणाले, त्याने आम्हाविषयी व आमच्या घराण्याविषयी बारकाईने विचारिले. तो म्हणाला, तुमचा बाप अजून जिवंत आहे काय? तुम्हाला आणखी एखादा भाऊ आहे काय? त्याच्या प्रश्नांची उत्तरे आम्हास द्यावी लागली. तुम्ही आपल्या भावास घेऊन या असे आम्हास तो सांगेल हे आम्हाला आधी कसे कळावे? यहुदा आपला बाप इस्रायल यास म्हणाला, मुलास मजबरोबर पाठवा, म्हणजे आम्ही मार्गस्थ होऊ. अशाने आम्ही, तुम्ही आणि आमची मुले बाळे वाचतील, मरणार नाहीत. मी त्याचा जामीन होतो, त्याची हमी मी घेतो. मी त्याला परत आणून आपल्या स्वाधीन केले नाही तर आपला मी निरंतरचा दोषी ठरेन. आम्ही विलंब केला नसता तर आता आमची दुसरी खेप झाली असती. मग त्यांचा बाप इस्रायल त्यास म्हणाला, असेच असेल तर मग एवढे करा, या देशात उत्पन्न होणारे मौल्यवान पदार्थ त्या मनुष्यास भेट म्हणून आपल्या गोणीत घालून न्या. थोडा डिंक, थोडा मध, मसाला व गंधरस आणि काही पिस्ते व बदाम घेऊन जा. दुप्पट पैसा बरोबर न्या. तुमच्या गोणींच्या तोंडी जो पैसा परत आला तोही परत घेऊन जा. कदाचित काही चूक झाली असेल तर आता आपल्या भावास बरोबर घेऊन त्या मनुष्याकडे जावयास निघा. त्या मनुष्यापुढे तुम्ही गेला म्हणजे सर्व समर्थ देवाला तुमचा कळवळा येवो आणि तुमचा भाऊ बन्यामीन यास तो मनुष्य परत तुमच्या हवाली करो, आणि यावर मी आपल्या मुलांना मुकलो तर मुकलो. मग त्या मनुष्यांनी ती भेट बरोबर घेतली, दुप्पट पैसा हाती घेतला आणि बन्यामिनाला घेऊन ते मिस्र देशास निघून गेले व योसेफा पुढे जाऊन उभे राहिले. योसेफाने त्यांच्याबरोबर बन्यामिनास पाहिले. तेव्हा तो घरच्या कारभाऱ्यास म्हणाला, या मनुष्यास घरात ने, पशु मारून भोजन तयार कर, कारण आज 2 प्रहरी ही मनुष्य मजबरोबर जेवावयाची आहेत. योसेफाच्या सांगण्याप्रमाणे त्या मनुष्याने केले आणि मग त्याने त्यास योसेफाच्या घरी नेले. आपणास योसेफाच्या घरी नेले म्हणून ते घाबरले व म्हणाले, पहिल्या खेपेस आपल्या गोणीतून पैसा परत गेला म्हणून आपणास आत नेत आहेत. याचा विचार असा दिसतो की काहीतरी निमित्त काढून आपणांवर तुटून पडावे, आपणास गुलाम करावे आणि आपली गाढवेही बळकवावी. मग ते घराच्या फाटकाजवळ योसेफाच्या घरचा कारभारी होता त्याचकडे जाऊन म्हणाले, महाराज, कृपा करून आमचे म्हणणे ऐका. पहिल्या खेपेस धान्य विकत घेण्यास आम्ही येथे आलो होतो. आम्ही उतार शाळेत जाऊन पोहोचलो आणि आपल्या गोणी उघडल्या. तो प्रत्येकाचा पैसा होता तेवढा प्रत्येकाच्या गोणीच्या तोंडी सापडला. तो आमच्याबरोबर आम्ही परत आणला आहे आणि अन्नसामग्री विकत घेण्यासाठी आणखी पैसा आणलेला आहे. आमच्या गोणीत पैसा कोणी ठेविला हे आम्हास ठाऊक नाही. तो म्हणाला, तुमचे कुशल असो, भिवू नका. तुमच्या व तुमच्या पित्याच्या देवाने तुमच्या गोणीत धन घातले असेल. मला तुमचा पैसा पोहोचला. मग त्याने शिमोनास त्याचकडे आणले. नंतर त्याने त्या मनुष्यास योसेफाच्या घरात नेऊन पाणी दिले आणि त्यांनी आपले पाय धुतले व त्याने त्यांच्या गाढवास वैरणही दिली. दुपारी योसेफ येणार त्यावेळी त्याला द्यावयाच्या भेटीची तयारी त्यांनी करून ठेवली, कारण आपणास येथे भोजन करावयाचे आहे हे त्यास कळले होते. योसेफ घरी आला तेव्हा त्यांनी आपल्याबरोबर भेट आणली होती ती घरात आणून त्याच्यापुढे ठेविली आणि त्याला जमिनीपर्यंत लवून मुजरा केला. मग योसेफाने त्यास क्षेमकुशल विचारिले.
त्याने म्हटले, तुम्ही आपल्या म्हाताऱ्या बापाविषयी मागे सांगितले होते. तो सुखरूप आहे ना? तो अजून जिवंत आहे ना? ते म्हणाले, आपला दास आमचा बाप सुखरूप आहे, अजून जिवंत आहे. त्यांनी लवून त्यास मुजरा केला. त्याने दृष्टी वर करून आपला भाऊ, आपला सहोदर बन्यामीन ह्यास पाहिले. तो म्हणाला, तुम्ही म्हणत होता तोच का हा तुमचा धाकटा भाऊ? तो त्यास म्हणाला, माझ्या बाळा, देवाची तुझ्यावर कृपा हो. आपल्या भावासाठी योसेफाची अंतडी तुटू लागली व कोठेतरी जाऊन रडावेसे त्यास झाले, म्हणून तो त्वरेने आतल्या खोलीत जाऊन रडला. मग तो आपले तोंड धुवून बाहेर आला आणि आपला गहीवर आवरून म्हणाला, जेवण वाढवा. त्यांनी त्याचे ताट वेगळे मांडिले, त्याच्या भावांची ताटे वेगळी मांडिली आणि त्याचबरोबर भोजन करणाऱ्या मिसर्यांची वेगळी मांडिली, कारण मिसरी इब्रियांच्या पंक्तीस बसून जेवीत नसत. मिसरी लोकास या गोष्टीची किळस वाटे. त्यास पंक्तीने योसेफासमोर बसविले. तेव्हा पहिल्या मुलाच्या हक्काप्रमाणे पहिल्यास प्रथम बसविले आणि बाकीच्यास त्यांच्या वयाच्या क्रमाने बसविले. तेव्हा ते चकित होऊन एकमेकांकडे पाहू लागले. मग योसेफापुढची पक्वान्ने त्यांना नेऊन वाढिली, पण बन्यामिनास इतरांच्या 5 पट वाढिले आणि ते त्याच्याबरोबर मनमुराद प्याले.